सगळी काही त्याच्यामध्ये होती. ती सगळी खाऊची बास्केट त्यांनी एका ठिकाणी ठेवली आणि ह्या सगळ्या मुलांना सांगितलं की तुम्ही आता स्वतः जेवढ्या वेगात पळता येईल तेवढ्या वेगात तुम्ही पळायचं. जो कोणी त्या बास्केटला पहिल्यांदा टच करेल ही खाऊची संपूर्ण बास्केट त्या मुलाची होऊन जाईल. मग तो त्याच्या कुटुंबियांसोबत महिनाभर हा खाऊ खाऊ शकेल. आणि लक्षात असं आलं की पटकन पळण्यासाठी कोणीच तयार नाही. त्यांना लाईनअप करण्यात आलेलं होतं, पण पळण्यासाठी कोणीच तयार नाही. उलट ही मुलं आपापसामध्ये काहीतरी त्यांच्या भाषेत बोलतायत. आता ह्या मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळेजण एकेका पावलानं बरोबर त्याच वेगानं समोर जायला लागले. जेव्हा बास्केट जवळ आली तेव्हा सगळ्यांनी राऊंड केला त्या बास्केटजवळ आणि पुन्हा ते काहीतरी बोलले आणि सगळ्यांनी एकाच वेळेस त्या बास्केटला टच केला. तो खाऊ आता सगळ्यांचा झाला होता. म्हणून ह्या रिसर्च करणाऱ्या मानववंश शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं, कोणीतरी एकानं हात लावला असता तर महिनाभर तुमचं अख्खं कुटुंब खाल्लं असतं ना त्याच्यामध्ये, मग तुम्ही असं का केलं? त्याच्यावर त्या मुलांचं सिंपल उत्तर होतं. सगळेजण एका सुरात म्हणाले, उबंटू. उबंटूचा अर्थ काय? आय ॲम बिकॉज वी आर. आपण आहोत.